नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र या कॉम्पिटिशनमध्ये श्री आणि सौच्या स्पर्धेमध्ये जानकी ऋषिकेश, अवंतिका, सौमित्र आणि ऐश्वर्या सारंग या तिघांना सुद्धा सहभागी होण्याची आता त्यांना संधी मिळालेली असते। तेव्हा आता ह्या 6 जोड्या यामध्ये अगदी पार्टिसिपेट करणार असतात आणि त्यामध्ये आता जे काही खेळ खेळले जाणार असतात तेव्हा आता ह्या दोघांच्याही जोडीचे खेळ अगदी सेम टू सेम यायला हवे। म्हणजे आता दोघं हे पार्टनर असतील तर त्या पार्टनरच्या आवडीनिवडी, त्यांच्यामध्ये जे काही खेळ खेळले जातात आणि त्यांना जे प्रश्न विचारले जातात तर त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे सर्व काही उत्तर हे सेम टू सेम यायला हवं, असं मात्र हा स्पर्धेचा नियम असतो। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांमध्ये थोडंसं तरी आता मतभेद होत असतात, कारण आता जेव्हा ओवी ही त्यांची प्रॅक्टिस घेते तेव्हा आता ओवी प्रॅक्टिस घेत असताना जानकीला नात्यांची किंमत असते, म्हणून जानकी आता ऋषिकेश जेव्हा आता माझी माणसं म्हणतो तर जानकी आपलं माणसं असे म्हणते। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही चिडतात। तर ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, आपण कधीही स्पर्धा नाही जिंकू शकत। तेव्हा आता जानकी अगदी नम्रपणे ह्या ऋषिकेशचं ऐकायला तयार होते। ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, अगं तुझ्यात आणि माझ्यात आता साम्य नाही होऊ शकत, कारण आपले 3 प्रश्न जर सारखे येतात तर त्यातील 3 प्रश्नही सारखे नाही येत, त्यामुळे मात्र आता आपल्याला हे स्पर्धेमध्ये हरावे लागेल। जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे आणि शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा आपल्याला जिंकावीच लागेल। तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी अगदी कसून प्रॅक्टिस केलेली असते। ऋषिकेशच्या होमध्ये आता जानकीचं हो असतं, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी तिला आता हे सर्व काही करावे लागते। म्हणून आता ऋषिकेशने घरी आल्यानंतर जानकीला एक खूप मोठी खुशखबर दिलेली असते की जानकी, अगं आपल्याला या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली, आपलं नाव त्यामध्ये घेतलं गेलं। तेव्हा आता जानकी, ऋषिकेश आणि ओवी या तिघांनाही सुद्धा खूप आनंद होतो। तेव्हा आता जानकी विचारून जाते की ऋषिकेश, अहो सारंग भाऊजी आणि सौमित्र भाऊजी यांना सुद्धा संधी मिळाली असेल ना? तर आता असं म्हटल्यानंतर ऋषिकेशचा चेहरा अगदी थोडासा पाहण्यासारखा होता, तो नाराज होतो। तेव्हा जानकी तरीसुद्धा ऋषिकेशला समजावते। तर आता जानकी, ऋषिकेश आणि हे स्पर्धेसाठी अगदी उत्तम तयारी करतात आणि ही स्पर्धा जिंकण्याचं अगदी खास असं त्यांनी प्रॅक्टिस केलेली असते। इकडे मात्र आता ऐश्वर्याने अगदी त्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा माणूस आहे तर त्याला पैसे देऊन स्पर्धेचे नेमकं नियम काय आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कोणते असे खेळ खेळले जाणार आहे याचा आराखडा त्या माणसाकडून आदल्या दिवशी त्याला सांगितलेला असतो। आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की आपण पैसे देऊन काही पण विकत घेऊ शकतो, परंतु तिला हे माहिती नसतं की स्वतःचं ज्ञान कधीही आता आपण दुसऱ्याकडून विकत नाही घेऊ शकत। कितीही तिला प्रश्न मिळाले असतील, त्यामध्ये त्याचं कितीही खेळ कोणते खेळले जाणार कोणतेही आता तिला खुलासा झाला असेल, परंतु तिला हे माहिती नसतं की आता मात्र जोडप्यामध्ये जो खेळ खेळला जातो त्यामध्ये एकोपा, जोडक्यामध्ये असणारं प्रेम आणि त्यामध्ये असणारा जो विश्वास आहे तर तो ऐश्वर्या आणि सारंग या दोघांमध्ये नसतो। सारंग प्रत्येक गोष्टीला ऐश्वर्याला होला हो करत असतो आणि आता जानकी, ऋषिकेश यामध्ये ते आनंद, ते प्रेम, त्या विश्वास, एक अतूट नातं जानकी आणि ऋषिकेश यांचं असतं। ऋषिकेशने कितीही तडकावलं तरीसुद्धा मात्र जानकी अगदी शांतरीतीने ऋषिकेशला समजावत असते आणि ऋषिकेशला सांगत असते, काही झालं तरी जानकीला आता शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा जिंकायची असते। म्हणून जानकीने आता अगदी ठरवलेलं असतं की 25 लाखाचं हे बक्षीस मिळायचं, पण ते आपल्या शेतकऱ्यांसाठी। जानकीचं जे ध्येय असतं ते अगदी सत्यवादी असतं आणि ऋषिकेश आणि जानकी या दोघांच्या जोडप्यात प्रेमसुद्धा असतं, म्हणून आता हेच जोडपं जिंकलं जाणार असतं। सौमित्र आणि अवंतिकासुद्धा खूप खुश असतात, कारण त्यांनासुद्धा आता आपलं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करायचं असतं आणि सौमित्र आता अवंतिकाच्या प्रत्येक गोष्टीत अगदी तिची साथ देत असतो आणि अवंतिका आणि सौमित्र या दोघांमध्ये ते प्रेम, विश्वास, अतूट नातं हे असतं, परंतु हे मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या या दोघांमध्ये नसतं। ऐश्वर्या प्रत्येक क्षणाला आपल्या सारंगचा वापर करून घेत असते आणि एक कडपुतला म्हणून त्याचा ती वापर करून अगदी एक खेळणं आहे असं फेकून देण्याचा प्रयत्न करत असते। सारंगला आत्तापर्यंत तिने प्रेमापासून अगदी वंचित ठेवलेलं असतं की काही
झालं तरी मात्र या सारंगचा वापर करून, ह्या डिफेक्टिव्ह पीचचा वापर करून आपण आता रणदिव्यांच्या घराला बरखास्त करायचं हे तिचं स्वप्न असतं. तेव्हा आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरी मात्र या रणदिवे कुटुंबाला शेवटी रस्त्यावर आणायचे म्हणजे आणायचे. जसं त्या जानकीला मी घराच्या बाहेर काढलं तसेच मात्र या घरातील प्रत्येकाला आता मला घराच्या बाहेर काढायचे आहे. आणि रणदिव्यांची जी महाराणी असेल तर ती केवळ मी असेल. म्हणून आता ती त्या एका माणसासोबत प्लॅन करते, त्याला काही पैसे देते, परंतु त्या पैसेने मात्र ऐश्वर्या हारणार असते. तिने कितीही प्रयत्न केला तरी ऐन वेळेस मात्र जानकीने बाजी मारलेली असते आणि हे 25 लाखाचं जे बक्षीस आहे तर ते जानकी आणि ऋषिकेश यांच्या जोडप्याने घेतलेलं असतं. ते बघून आता ऐश्वर्याचं खूप असा जळफळाट होतो. काय करू आणि काय नाही अशी तिची गत होती. तर आता इकडे सारंगला तर खूप असं टेन्शन येतं. आपण ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं. जे काही केलं तर ते ऐश्वर्याचं आणि त्या सयाजी काकांच्या ऐकून आपण हे सर्व केलं, परंतु आता मात्र कंपनी आपल्याला विकावी लागेल आणि आपलं राहतं घरसुद्धा आपण जर कर्ज दिले नाही तर मात्र ह्या सर्वाला आपल्याला तोंड द्यावे लागेल. म्हणून आता सारंगला खूप असं टेन्शन येतं. काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होती. म्हणून आता त्याने ठरवलेलं असतं की आता मात्र हे कुणाला सांगायचं नाही. परंतु आता ह्या गोष्टीचा जेव्हा खुलासा होतो तेव्हा घरातील सर्वांना अगदी खूप मोठा असा धक्का बसलेला असतो. नेमकं काय करायचं आणि काय नाही अशी सर्वांची गत होती. सुमित्रा सनसन एक आता सारंगच्या कानामागे देत असते. सारंग, अरे त्या ऐश्वर्याचं ऐकून तू काय अशी मोठी घोडचूक केली आणि आता काय होणार आहे हे तरी सांग. तेव्हा आता सुमित्रा नानांजवळ येते आणि खूप रडत असते. सुमित्रा ही नानांना सर्व काही सांगते. जे आपले जानकी आणि ऋषिकेश यांनी ती 25 लाखाची स्पर्धा जिंकली आणि यामध्ये मात्र आपल्या ऐश्वर्या आणि सारंग यांनी त्यांच्या कंपनीचं जे काही अगदी तो इव्हेंट आहे त्याचा सर्व खर्च आपल्या सारंगने अगदी व्याजाने पैसे काढून केलेला आहे. आणि आता मात्र कंपनीसुद्धा सुमित्रा एंटरप्राइज कंपनी इतकी कर्जात बुडाली. नक्की आता कसं आणि काय करायचं. तेव्हा आता नानांना खूप असं टेन्शन येतं. नानांना असं वाटतं की काय करू आणि ते जे मृत्यूपत्र आहे तर ते सर्वांसमोर कसे दाखवू याचा आता नानांना उलगडा होत नसतो. नाना म्हणत असतात की आता जर ते खरं मृत्यूपत्र आहे तर ते मी सर्वांना जर दाखवले तर त्यात मात्र जे ऐश्वर्या आणि सारंगच्या नावाला मी कोणतंही अगदी हे घर आणि हे कंपनी केलेली नाही. त्यामुळे त्यांना हे कंपनीचे आणि घराचे अधिकार कोणी दिले आणि घर विक्रीस कसे ते काढू शकतात, कोणत्या हक्काने. तेव्हा आता सुमित्रा जेव्हा नानांना सांगते की अहो तुम्ही तुमचे मृत्यूपत्र तयार केले होते, तेव्हा नाना म्हणतात की मी माझे मृत्यूपत्र केलं होतं, परंतु मी शहाणे वकिलांना कधीही याबद्दल खुलासा केलेला नव्हतं. हे बघ सुमित्रा, अगं शहाणे वकील आणि माझं बोलणं झालं होतं, परंतु मी त्यांना आत्तापर्यंत अजून मृत्यूपत्र दाखवलेले नाही. मग ते असं खोटं कसं वागू शकतात. तेव्हा नाना आता सौमित्राला बोलावून घेतात. सौमित्राला म्हणत असतो की शहाणे वकिलांनी काय काय असा प्रकार केलेला आहे तो मला सविस्तर सांग. तेव्हा आता सौमित्र जे काही घडलेला प्रकार आहे, शहाणे वकिलांनी कसं हे मृत्यूपत्र तयार केलं आणि अहो नाना तुम्ही तर माझ्या नावावर, मला कधीही शेतीमध्ये इंटरेस्ट नव्हता, परंतु तुम्ही माझ्या म्हणजे वाट्याला शेती का दिली नाना. आणि आपल्या जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांच्या वाट्याला फक्त तुम्ही देवघर का दिले असावे. तेव्हा नानांना आता खुलासा होतो की मी असं कोणतंही मृत्यूपत्र केलेलं नाही. मग हे सौमित्र काय म्हणतो. तेव्हा आता नाना घाईने हिम्मत काका आणि शहाणे वकील यांना घरी बोलावतात. हिम्मत काकांजवळ सुद्धा आता जे प्रॉपर्टीचे पेपर्स आहे पार्वती ह्या कंपनीचे, तर ते पार्वतीच्या नावाचा जो काही हिस्सा आहे तर तो ऋषिकेशला पूर्णपणे नानांनी दिलेला असतो. आणि कंपनी आता ऋषिकेशने उभी केलेली आहे आणि ऋषिकेश आता कंपनीचं सर्व काही व्यवस्थित करू शकतो. म्हणून नानांनी आता कंपनीचे अधिकार हे अगदी ऋषिकेशला सोपवलेले असतात आणि जो आता आशीर्वाद बंगला असतो तो सुमित्राच्या नावावर असतो. आणि आता नाना म्हणतात की हे हक्क कोणी दिले सारंगला, असं जे मृत्यूपत्र आहे ते कोणी दाखवले. तेव्हा आता सौमित्राने सांगितल्याप्रमाणे शहाणे वकिलांचा आता नानांना खूप असा राग येतो. नाना म्हणत असतात की शहाणे वकील असं माझ्याशी खोटं वागूच कसे शकतात. काही झालं तरी मात्र मला आता हे मृत्यूपत्र यांच्या तोंडावर मारायला हवं. म्हणून आता नाना ही जानकीची भेट घेण्याची ठरवतात
आणि आता आशीर्वाद बंगल्यावर तर स्टे आलेला आहे, परंतु आता मात्र ऐनवेळेस ती मृत्यूपत्र हे ऐश्वर्याच्या आणि सारंगच्या तोंडावर फेकून नाना आता हे दाखवून देणार असतात की जे हक्क तुम्हाला मी दिलेच नाही ते हक्क तुम्हाला कोणी दिले आणि हे घर कोणत्या नात्याने आणि कोणत्या हक्काने तुम्ही विकू शकतात. तुम्हाला तर घराबद्दल कंपनीबद्दल कोणताही हक्क नाही. जी शेतजमीन आहे मी तुमच्या नावावर केलेली आहे. आणि हे बघा, जर तुम्हाला असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता मात्र मला ते मृत्यूपत्र सर्वांना दाखवावेच लागेल. म्हणून आता नाना ही जानकीची भेट घेतात. जानकीला म्हणत असतं की त्या शहाणे वकिलांना तू इकडे घरी बोलावून घे. आणि जानकी, अगं ऋषिकेशच्या हातामध्ये जे कडं आहे तर त्या कड्यामध्ये माझ्या ह्या देवघराचा पासवर्ड आहे आणि त्यामध्ये आपलं खरं मृत्यूपत्र आहे. काही झालं तरी मात्र आता आपल्याला हे सत्य सर्वांसमोर आणायचंच, असं आता जानकी आणि ऋषिकेश सौमित्र यांनी ठरवलेलं असतं. ऋषिकेशला आता खूप मोठा असा सत्याचा उलगडा होतो. नाना का असं वागले, नानांनी काय इतका मोठा निर्णय घेतला, कारण आत्तापर्यंत कोणतंही असं मृत्यूपत्र नानांनी तयार केलं नाही हे आता ऋषिकेशच्या डोळ्यासमोर आलेलं असतं. आणि ज्या मृत्यूपत्रात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते केवळ आणि केवळ फक्त नानांच्या देवघरात असतं. नानांनी आता जे आहेच घडलेले आहे तर ते सर्व कसे घडले आणि काय घडले हे सर्व काही ऋषिकेशला ते सांगतात. तेव्हा आता ऋषिकेशला या ऐश्वर्याचा खूप असा राग येतो आणि सौमित्राला सुद्धा. तेव्हा सौमित्र तटकनी उठतो आणि ऐश्वर्या, अगं ऐश्वर्या, काय नालायक वागलीस का तू? अगं असं वागायला नको होतं. एका घराला तू अगदी विखुरतं असं वाळवंट तू बनवून ठेवलं. या घरातील माणसांच्या नात्यांना तोडलं आणि स्वतःची मनमानी म्हणून आता ही घरसुद्धा तू विकायला निघाली होती आणि कंपनीसुद्धा आता तू अगदी कर्जबाजारी करून डबघाईला आणली. परंतु हे मात्र विसरू नकोस, जोपर्यंत या घरावर जानकी ऋषिकेश या दोघांचा आशीर्वाद आहे तोपर्यंत या घराला मात्र कोणीही ढासळू शकत नाही. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकत्र आलेले असतात आणि ऐश्वर्याला आता चांगलीच अशी म्हणजे धक्का बसलेला असतो की नानांनी आपण इतकं त्यांना धमकावलं, इतकं जे काही केलं, परंतु खरं मृत्यूपत्र मात्र आज नानांनी दाखवलं आणि यामुळे आता आपण काही करू शकत नाही. तेव्हा आता जे काही कंपनीचे व्याजाचे पैसे आहे तर ते ऐश्वर्याला मागितले जातात आणि आता ऐश्वर्याला असं होतं की हे पैसे मी कुठून देऊ, काय करू, म्हणून आता सयाजी पाटलांकडून आता हे सर्व पैसे घेऊन सयाजी पाटलाची अवस्था मात्र ऐश्वर्याने खूप अशी बिकट करून ठेवलेली असते. अगदी आता ऐश्वर्या आणि सयाजी पाटील या दोघांवर मात्र अगदी भीक मागण्याची वेळ आलेली असते की काय करू आणि काय नाही. आणि आता ऐश्वर्याच्या नादाला लागून आपण तर पूर्णपणे आपलं सर्व काही विकून बसलो. शेवटी आता ह्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांच्याच मला नाक घासून पाया पडावं लागेल आणि तरच मी या घरामध्ये राहू शकते, असं आता ऐश्वर्याने ठरवलेलं असतं. परंतु तिलाही माहिती झालेलं असतं की नानांनी जे काही खरं मृत्यूपत्र आहे तर ते बनवून ठेवलं होतं आणि त्याचा लॉकर मात्र आता ह्या जानकीला जो आपला देवारा दिलेला आहे तर तिकडे आहे. म्हणून आपल्या हातून खूप मोठी एक चूक झाली, आपण साक्षात लक्ष्मीलाच जानकीच्या घरी पाठवलं, म्हणून हे आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं. आणि आता लक्षात आल्यानंतर मात्र आता जानकी ऋषिकेशने आता ती स्पर्धासुद्धा जिंकलेली असते आणि इकडे आशीर्वाद बंगल्यावर सुद्धा आपला ताबा मिळवलेला असतो. आणि आता लवकरच हे ऐश्वर्या त्यांची नाक घासून अगदी पाया पडून माफी मागणार असते आणि सर्वांनी मात्र आता ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं. सारंगला आता त्याची चूक समजते. तेव्हा सारंग आता ऐश्वर्याशी न बोलता होतो. ऐश्वर्या सारंगच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत असते की मला प्लीज माफ करा, परंतु सारंग मात्र आता ऐश्वर्याला पायासुद्धा पडून देत नाही. अहो नीच ऐश्वर्या, मी तुमचं ऐकायला नको होतं. मी खूप मोठी अशी घोडचूक केली. माझ्या सोन्यासारख्या माणसांना मी इतका त्रास दिला. मला खरंच काही कळत नाही की मी सर्वांची माफी कशी मागू म्हणून आता सारंगला खूप असा पश्चाताप होत असतो. आणि आता पश्चाताप झाल्यानंतर मात्र लवकरच रणदिवे कुटुंब एकत्र येणार असतं. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.